शेणखत तर राहणार नाहीच होतो, पण त्यासाठी किती आम्हाला कुटाणे करायला लागले ते काय तुम्हाला सांगू शकतच नाही. तर आपला ब्लॉग शेवट पण बघा आणि आमचे कुटाणे बघत राहा. तर आपल्याला शेणखत टाकायचं राहत नाही, त्यासाठी आपल्याकडे ट्रॅक्टर नव्हता. त्यासाठी आपल्या दाजींच्या घरी गेलो मस्तपैकी ट्रॅक्टर आणायला. तर त्यांनी बी आपल्या टेलरमध्ये भरलेले बाबा पत्रे. त्यांच्या पोल्ट्रीचं काम चालू आहे, कसं काय जोरात चालू आहे काम. कमी वेळ सांगा कसं काय काम चालू आहे. आणि तेवढ्यात दाजींनी डायरेक्ट काम चालू केलं वायरिंग करायला. आता मला आपल्याला दुसरा बी टेलर खाली करायचा, 2 टेलर खाली करायचं होतं. पण तेवढ्यात आपल्याला ब्रेकर मशीन दिसली. तर कसं काय ब्रेकर मशीन आहे नात करते काय. तेवढं सगळं काम झालं आणि डायरेक्ट आपण टेलर झोपलो, म्हणजे टेलर तर जोडून घेतला आपण डायरेक्ट. आणि मग काय डायरेक्ट घरी आलो आणि संध्याकाळी भरलं तुम्हाला सांगतो खेप. इथं स्ट्रगल केलं आणि शेवटी आम्ही रातचं 2 वाजता रानामध्ये शेणखत खाली काय आलो. शेणखत खाली केलं आणि परत घरी गेलो. मग झोपलो. सकाळ उठून परत खेप भरले आणि परत निघालो रानामध्ये. कसं काय सुट्टीच नाही हो. इतकं हातपाय दुखत आहे तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याचं जीवन एवढं सोपं नसतं, इतकं कष्ट करायला लागतं बेकार.